शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. नमस्कार. शब्दांच्या पलीकडले पुष्प 7वे आणि शेवटचे डॉक्टर माधव मुतालिक. 6 पुष्प मी गुंफली तुमच्या साथीनं आणि खूप मजा आली, खूप आनंद वाटला. आणि आता हे 7वं पुष्प सुरू करताना मात्र मला थोडीशी रुखरुख लागून राहिली. रुखरुख अशी जी प्रत्येक कलावंताला त्याची निर्मिती पुरी करताना लागते, की मला जे जे काही सांगायचं होतं, माझ्या मनात होतं, मला कळलं असं वाटत होतं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं शब्दांच्या पलीकडलं, ते सगळं मी तुम्हाला सांगू शकलो का? ते सगळं तुमच्यापर्यंत पोचवू शकलो का? आणि आता काही सांगायचं राहून तर जात नाही ना, ही ती रुखरुख. शब्दांच्या पलीकडली सारी दुनिया, शब्दांच्या अलीकडले आपुले जगणे, शब्दांपाशी अडखळते जी रेषा, त्या रेषेवरती आपुले हसणे रडणे, असं म्हणत म्हणत कवी कसा एक सुंदर पूल बांधतो आणि आपल्यापर्यंत पोचतो, शब्दांच्या पलीकडलं सगळं घेऊन येतो, हे आपण गेल्या 6 भागांमध्ये पाहिलं. कवीला व्यक्त होण्याची ओढ लागते आणि त्याला ती व्यक्त होण्याची ओढ का लागते, तर तो कुठेतरी अस्वस्थ असतो. म्हणजे अस्वस्थता हा कलावंतामधला गुण आहे आणि तो वेगळ्या वेगळ्या सुंदर रस्त्यांनी व्यक्त होतो. ईड आणि सुपर इगो यांच्या मधल्या संघर्षातून तो वाट काढतो आणि सुंदर रस्ते शोधतो. त्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम्स असं नाव दिलं. आणि मला तुम्हाला सांगायचं की डिफेन्स मेकॅनिझम्स जी असतात ती फक्त कवी आणि कलावंतातच असतात असं नाही बरं का. ती डिफेन्स मेकॅनिझम्स तुम्हा आम्हामध्ये, सामान्य माणसामध्ये सुद्धा असतात. आणि ज्या ज्यावेळी आपला कोंडमारा होतो, खूप आनंद होतो तेव्हा, किंवा खूप दुःख होतं त्यावेळेला, आपल्याला ते व्यक्त करायचं असतं. ते व्यक्त करताना असंच आपण एखादा सुंदर रस्ता त्याच्यासाठी शोधत असतो. त्यामुळे ही डिफेन्स मेकॅनिझम्स ही सामान्य माणसामध्ये पण असतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधीतरी एखादी कविता, 4 ओळी कवितेच्या लिहितोच. आणि विशेषतः ज्यावेळी तो प्रेमात पडतो तेव्हा तर तो नक्की लिहितो असं म्हटलं जातं. मराठी माणूस पहिल्यांदा प्रेमात पडतो आणि प्रेमात पडल्यामुळेच तो पहिली कविता लिहितो. तेव्हा ती मराठी माणसाची पहिली कविता कशी असते? तुझ्या डोळ्यात सूर्य उगवतो तेव्हा माझ्या डोळ्यात होते सकाळ. तुझ्या डोळ्यात सूर्य उगवतो तेव्हा माझ्या डोळ्यात होते सकाळ. तुझ्या डोळ्यात सूर्य मावळतो तेव्हा माझ्या डोळ्यात होते संध्याकाळ. तुझ्या डोळ्यात सूर्य उगवतो तेव्हा माझ्या डोळ्यात होते सकाळ. तुझ्या डोळ्यात सूर्य मावळतो तेव्हा माझ्या डोळ्यात होते संध्याकाळ. तुझ्या डोळ्यात कुसळ गेले तर माझ्या डोळ्यात सलते मुसळ. तुझ्या डोळ्यात कुसळ गेले तर माझ्या डोळ्यात सलते मुसळ. तुझ्या डोळ्यात केर गेला तर माझ्या डोक्यात होते वादळ. अशी ही प्रेमात पडल्यानंतरची पहिली कविता. आणि अशी कविता एखाद्या प्रियकरानं प्रेयसीला ऐकवली तर त्या प्रेमाचं काय होईल याची आपण कल्पना करू शकता. आणि या कवीचं नेमकं तेच होतं. तो प्रेमात पडतो म्हणजे सपशेल आपटतो. आणि एखादा सामान्य माणूस ज्यावेळी पडतो त्यावेळी त्याचा गुडघा खरचटतो, रक्तबिक्त येतं. हा पडला कवी, त्यामुळे कवी ज्यावेळी पडतो त्यावेळेला रक्तबिक्त येत नाही, बाहेर येते ती डायरेक्ट कविता. आणि मग त्याची प्रेमभंगाची पहिली कविता आयुष्यातली तो लिहितो. ती प्रेमभंगाची कविता अशी असते: शेवटी अशीच वागणार होतीस तर आधी तशी वागलीसच का. शेवटी अशीच वागणार होतीस तर आधी तशी वागलीसच का. पाठ फिरवून जायचेच होते तर मान वळवून हसलीसच का. शेवटी अशीच वागणार होतीस तर आधी तशी वागलीसच का. पाठ फिरवून जायचेच होते तर मान वळवून हसलीसच का. माझ्या रक्ताची शपथ आहे या जन्मी भेटलीसच का. माझ्या रक्ताची शपथ आहे या जन्मी भेटलीसच का. बांगडी फोडायचीच होती तर बांगडी हातात घातलीसच का. ही प्रेमभंगाची कविता. म्हणजे वर्ड्सवर्थची जी व्याख्या आहे कवितेची, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स, त्याच्यामधला उद्रेक तेवढा खरा आहे, बाकी काहीही नाही, असं कधीतरी कवीचं होतं. वास्तविक पाहता उद्रेक, क्षोभ, संताप, दुःख या ज्या सगळ्या भावना असतात, ही जी दुःखाची, शोकाची भावना असते, या भावनेतून खूप सुंदर साहित्य आणि खूप सुंदर काव्य आणि कला या पृथ्वीच्या पाठीवर जन्माला आलेले आहेत. 1820 साली प्रख्यात इंग्लिश कवी पर्सी शेली यानं टू द स्कायलार्क नावाची एक सुरेख कविता लिहिली आणि ती कविता त्यावेळी खूप गाजली. आणि शेलीच्या या कवितेमध्ये तो म्हणतो, आवर स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज दॅट टेल ऑफ सॅडेस्ट थॉट्स.
आवर स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज दॅट टेल ऑफ द सॅडेस्ट थॉट्स, असं शेली म्हणतो. आणि गंमत पहा, 1953 साली शैलेंद्रनं पतिता या चित्रपटासाठी एक सुरेख कविता लिहिली. आणि त्या कवितेमध्ये शैलेंद्र काय म्हणाला होता? तो म्हणाला होता, है सबसे मधुर वो गीत जिसे हम दर्द के सुर में गाते हैं. है सबसे मधुर वो गीत जिसे हम दर्द के सुर में गाते हैं. जब हद से गुजर जाती है खुशी आंसू भी छलकते आते हैं. है सबसे मधुर वो गीत जिसे हम दर्द के सुर में गाते हैं. दर्द आणि दुःख यांनी पृथ्वीच्या पाठीवरती सुंदर साहित्याला जन्म दिलेला आहे. आता एक वेगळं विचारतो मी तुम्हाला. तुमचं असं कधी कधी होतं का की एखादी कविता ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की या कवितेमध्ये खूप शब्दांचा अवडंबर आहे आणि शब्दांची खूप चमत्कृती आणि शब्दांची खूप जुळवाजुळव अशी आहे, असं कधीतरी आपल्याला वाटतं का एखादी कविता वाचल्यानंतर? किंवा एखादी कविता वाचल्यानंतर असं होतं का की त्या कवितेमध्ये खूप सुरेख वर्णन आहे असं वाटतं, खूप सुंदर सुंदर शब्द असतात, अगदी सुरेख वर्णन असतं, पण ती कविता संपते ना त्यावेळेला आतमध्ये काही होत नाही, आपल्याला असं हलत नाही, हल्ल्यासारखं होत नाही. आपल्याला कुठेतरी साथ घालायला पाहिजे कवितेनं, ती साथ घातली जात नाही. असं कधी कधी कवितांच्या बाबतीत होतं. आणि मला असं वाटतं की या कवितेमध्ये काय नसतं, व्हॉट इज मिसिंग ज्याला आपण म्हणतो, तर जो रसरशीतपणा, जिवंतपणा पाहिजे, तो जिवंतपणा नसतो. लाईफ इज मिसिंग असं कुठेतरी वाटतं. बाकी सगळं छान सुरेख असतं. याचं कारण काय आहे? मला असं वाटतं की कविता ही ताजी असली पाहिजे, ती जिवंत असली पाहिजे, ती पहिलाच अनुभव आपल्याला देते आहे असं वाटलं पाहिजे. आणि असं कधी होतं ज्यावेळेला ती कविता उत्स्फूर्त असते, सहजतेतून जन्माला आले असते आणि अनिवार्यपणे आलेली असते, विकलपणे आलेली असते. कशी विकलता? सगळ्यात पहिल्यांदा लहान मूल ज्यावेळी जन्माला येतं, ते जन्माला येताना जे मूल पहिलं रडणं असतं, त्या मुलाचं ते जे पहिलं रडणं असतं, त्या पहिल्या रडण्याची ती विकलता. पृथ्वीवरती अवतरल्यानंतर त्या जीवाच्या कंठातून बाहेर पडलेला तो पहिला ध्वनी असतो. हे जे पहिलेपण आहे त्याला मी म्हणतो फर्स्टनेस. ते पहिलेपण जर कवितेमध्ये असलं, आणि म्हणूनच म्हटलं जातं की कलावंताला प्रत्येक अनुभव नवेपणानं, वेगळेपणानं घेण्याची कलावंतामध्ये ती शक्ती असते. आणि ती जर शक्ती असेल तर मग त्या कवितेमध्ये ते लाईफ, तो जिवंतपणा, तो रसरशीतपणा, कोवळेपणा हे सगळं त्या कवितेमध्ये उतरलेलं असतं. आणि म्हणून मी म्हणतो की कविता म्हणजे डोळे उघडे ठेवून झोपणे. कविता म्हणजे डोळे उघडे ठेवून झोपणे. कविता म्हणजे जागेपणीचे स्वप्न पाहणे. कविता म्हणजे दुसरे तिसरे काही नसते. दुसरं तिसरं म्हणजे सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, जोडतोड केली, मोडतोड केली, जमली आता, असं नाही. कविता म्हणजे डोळे उघडे ठेवून झोपणे. कविता म्हणजे जागेपणीचे स्वप्न पाहणे. कविता म्हणजे दुसरे तिसरे काही नसते. कविता म्हणजे पहिले पहिले रडणे असते. कविता म्हणजे पहिले पहिले रडणे असते. त्या पहिल्या रडण्यासारखं ताजं, रसरशीत, जिवंत, नवीन, आत्ताच जन्माला आलेलं असं जर ते उत्स्फूर्त असेल तर मग ती कविता आपल्या मनाला स्पर्श करून जाते. अशी सुरेख कविता बऱ्याच वेळेला आपल्या कानावर पडते, आपल्याला वाचायला मिळते. पण कलावंताचा विचार करा. कधी कधी कलावंताला असं वाटतं की आज काही आपली भट्टी जमली नाही. एखाद्या गायकाला वाटतं रियाज करताना आज काही आपले सूर लागत नाहीत, आपला आवाज लागत नाही आज, असं त्याला वाटतं. तसंच कवीच्या बाबतीमध्ये सुद्धा होतं. कवीला असं वाटतं की काय आज काही बरोबर नाही, आज हे जमत नाही असं त्याला वाटतं. आणि असं वाटण्याचं कारण काय असतं की ते शब्द येत नसतात, त्या शब्दांची लहर नसते, त्या दिवशी त्या शब्दांची इच्छा नसते. आणि त्यामुळे या शब्दांची जी लहर आहे ती सांभाळणं फार अवघड असतं. शब्दांच्या लहरी सांभाळीत, शब्दांचे नखरे कुरवाळीत, ज्याला जमली त्याला जमली शब्दांच्या जन्माची वेळ, हा शब्दांचा अवघड खेळ. शब्दांच्या लहरी सांभाळीत, शब्दांचे नखरे कुरवाळीत, ज्याला जमली त्याला जमली शब्दांच्या जन्माची वेळ, हा शब्दांचा अवघड खेळ. आकाशातील थेंबांमधून, वळीव सुखाच्या गारांमधून, नको नको म्हणताना आतून शब्दांचे मोहोळ फुटेल, हा शब्दांचा अवघड खेळ. नेमच नसतो तिचा कधीही, नेमच नसतो तिचा कधीही, बेसावध असताना आपण मागून येऊन डोळे झाकून ओळख मजला,
हसून म्हणेल हा शब्दांचा अवघड खेळ. अशी असते कविता. तिचा नेम नसतो, नेमच नसतो तिचा कधीही. बेसावध असताना आपण मागून येऊन डोळे झाकून ओळख मजला हसून म्हणेल हा शब्दांचा अवघड खेळ. ही जमण्याला अवघड वेळ, ही जमण्याला अवघड वेळ, साधून गेली ज्याला त्याला सापडली ती अचूक वेळ. हा शब्दांचा अवघड खेळ. आणि हा शब्दांचा खेळ ज्या वेळेला जमलेला असतो, सगळी पट्टी जमलेली असते, त्यावेळी कवीला सगळ्यात मोठा आनंद कशाचा असेल, सगळ्यात मोठं सुख कशाचं असेल, तर ते या अचानकतेचं, या अनिश्चिततेचं, अचानकपणे आकस्मिकपणे घडलेली ती घटना असते, सरप्राईज. आणि हे झालं असं अचानक वाटतं आणि त्या क्षणी कवी आनंदाची परिसीमा गाठतो, सुखामध्ये असतो त्यावेळेला कवी. आणि म्हणून ही जी अचानकता, आकस्मिकता, सहजता, सुंदरता, विकलता, हे सगळे आपण गुण पाहिले. उत्स्फूर्तता, सहजता आणि विकलता, त्याच्याबरोबर ही अचानकता, ही आकस्मिकता, हा कवितेचा आत्मा असतो. कलावंताला ज्या वेळेला तो व्यक्त होत असतो त्यावेळेला नेहमी असं वाटत राहतं की मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं का, की माझं सांगायचं काहीतरी राहून गेलं. अशी रुखरुख, अशी चुटपुट त्याला नेहमी लागते. तो कलावंत कोणताही कलावंत असेल, तो चित्रकार असेल, तो शिल्पकार असेल, तो कवी असेल, तो साहित्यकार असेल, त्याला नेहमी असं वाटतं, रुखरुख लागते की मला जे सांगायचं ते मी सांगितलं की नाही सांगितलं. सांगू म्हणता म्हणता गेले किती ऋतूंचे किती उन्हाळे, ओठांशी कायम होते ते सांगायचे राहून गेले. असं कधी कधी होतं. आणि कधी कधी आपल्याला जे सांगायचं असतं ते पसरत जातं. विसरून काही राहून गेले, थोडे काही पसरून गेले. विसरून काही राहून गेले, थोडे काही पसरून गेले. सांगावेसे वाटून सुद्धा सांगायचे राहून गेले. असं सुद्धा होतं. आणि कधी कधी खरंच जो काही आत्मा असतो, जो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असतो, तोच त्या कवितेत उतरलेला नसतो. किंवा त्याला ते आठवत असते, कविता सुचत असते, पण त्याची ती लिहायचीच राहून जाते. तेव्हा तो म्हणतो, खोटे खोटे हसता हसता रडावयाचे राहून गेले. खोटे खोटे हसता हसता रडावयाचे राहून गेले. सुचलेल्या कवितांच्या ओळी लिहावयाचे राहून गेले. सांगायाचे राहून गेले. असं सुद्धा बऱ्याच वेळेला कवीचं, कलावंताचं होत असतं. आणि त्याच्यामुळे कलावंत अस्वस्थ असतो आणि त्याला नेहमी अपूर्णत्वाची भावना असते की अजून मी कुठेतरी कमी पडतो, हे मला जसं पाहिजे तसं उतरलं नाही, असं त्याला वाटत असतं. आणि म्हणून असं भले भले लोक म्हणतात की अस्वस्थ असणं हा कलावंताचा सगळ्यात मोठा गुण आहे. ज्या क्षणी तो स्वस्थ चित्त होऊन जाईल त्या क्षणी तो कलावंत संपला. तो अस्वस्थ असतो म्हणून तो नाविन्याचा शोध घेतो, तो काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या कलेची तो उपासना करतो, आराधना करतो आणि कलावंत म्हणून त्याची वाढ होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलावंत म्हणून तो जिवंत राहतो. आणि म्हणून अस्वस्थता हा कलावंताचा आत्मा आहे. अस्वस्थता हा कलावंताचा खूप महत्वाचा गुण आहे. हे झालं अस्वस्थ असण्याविषयी. आणि समजा एखाद्या कलावंतानं तुम्हाला सांगून टाकलं असेल आणि त्या कवितेमधून व्यक्त झाला असेल, त्याच्या बाजूने त्यानं सांगितलं, असं जरी असेल तरी सुद्धा कधी कधी कवीला असं वाटतं की मला सांगायचं होतं शब्दांच्या पलीकडलं, ते मी सांगितलं, पण ते तुझ्यापर्यंत पोचलं का, असा प्रश्न तो रसिकाला विचारत असतो. मी सांगितलेलं तुझ्यापर्यंत पोचलं असेल, बरं ठीक आहे, पण मी जे सांगितलंच नाही, जे माझ्या शब्दांच्या, माझ्या रेषांच्या, ओळींच्या आधेमध्ये होतं, माझ्या रंगांच्या, चित्राच्या आत लपलेलं होतं, ते तुझ्यापर्यंत पोचलं का? असे कित्येक सूर होते जे मी लावलेच नाहीत, जे मला लावता आले नाहीत, जे मला लावायचे त्यावेळी सुचले नाहीत, ते तुझ्यापर्यंत पोचले का? काही काही वेळेला मी समेवरती येताना अडखळलेलो होतो, पण त्या अडखळण्यातनं मला काहीतरी सांगायचं होतं त्यावेळेला, ते तुझ्यापर्यंत पोचलं का? आणि म्हणून कलावंताला, कवीला, रसिकाला असं विचारायचं असतं, कळले का तुझं जे होते मज म्हणावयाचे? कळले का तुझं जे होते मज म्हणावयाचे, आणिक ते जे म्हणावयाचे राहून गेले. कळले का तुझं जे होते मज म्हणावयाचे, आणिक ते जे म्हणावयाचे राहून गेले. भोगलेस का मैफलीतले सूर अधुरे, भोगलेस का मैफलीतले सूर अधुरे, जे जे माझ्या प्रतिभेवरती रुसून गेले. कळले का तुझं जे होते मज म्हणावयाचे? कारण असे खूप सूर होते जे मी खूप आर्तपणाने आळवलेले होते, पण लागले नाहीत. कितीक होते सूर पुराण्या वाटेवरले, कितीक होते सूर पुराण्या वाटेवरले, मूक मनाच्या अश्रूंमधून आळविलेले.
आणिक होते किती कोमल सूर दिवाणे, समेवरी येताना होते अडखळलेले, समेवरी येताना होते अडखळलेले, कळले का तुझं जे होते मज म्हणावयाचे. आणि पुढे कवी असं विचारतो, अक्षर अक्षर तोडत आणिक जोडत गेलो, आणिक केले काळ्यावरती खूप पांढरे. बहुतेक वेळेला लिखाणाच्या बाबतीमध्ये पांढऱ्यावर काळे करणे असा वाक्प्रचार वापरला जातो. पांढऱ्या कागदावरती आपण काळी अक्षर उमटवत जातो. पण मला असं वाटतं की कलावंत ज्यावेळी शब्दांच्या पलीकडचं काहीतरी आपल्या मुठीत पकडण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळी तो एक अंधारातला शोध असतो. त्याच्या मनाच्या आतून त्यानं घेतलेला शोध असतो की मी नक्की कशा मार्गाने हे तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि नक्की मला काय तुम्हाला सांगायचं आहे. आणि ज्यावेळी त्याला तो हळूहळू शोध लागायला लागतो, ज्यावेळी त्याला ती अक्षरं सुचायला लागतात, शब्द सुचायला लागतात, त्यावेळी ते अंधारात हळूहळू दिवा उजळवत गेल्यासारखं असतं आणि ती पांढरी अक्षरं त्या अंधारामध्ये उमटत जातात. तसं हळूहळू दिसायला लागतं आणि मग कळायला लागतं की हा हेच ते मला सांगायचं होतं ते. असा कलावंताला तो शोध लागत जातो. म्हणून पांढऱ्यावरती काळे करणे असं मला वाटत नाही. मला वाटतं काळ्यावरती पांढरे करणे. अक्षर अक्षर तोडत आणिक जोडत गेलो, आणिक केले काळ्यावरती खूप पांढरे, म्हणावयाचे राहून गेले बरेच काही, म्हणावयाचे राहून गेले बरेच काही, कळले का तुझं जे मी नव्हते कधीच लिहिले. अक्षर अक्षर तोडत आणिक जोडत गेलो, आणिक केले काळ्यावरती खूप पांढरे, म्हणावयाचे राहून गेले बरेच काही, कळले का तुझं जे मी नव्हते कधीच लिहिले. कळले का तुझं जे होते मज म्हणावयाचे. ही असते कलावंताची रुखरुख, ही असते कलावंताच्या आत्म्याची ओढ आणि हा असतो कलावंताचा अस्वस्थ आत्मा. आणि म्हणून तो म्हणतो की मी जे सांगितलं नाही, जे रेषांच्या आधेमध्ये होतं ते तुझ्यापर्यंत पोचलं का. शब्दांच्या पलीकडलं तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी ही 7 पुष्प आपण गुंफली आणि मला वाटतं ती पुष्प सुरेखरित्या आपल्यापर्यंत पोचली. म्हणून मी नाट्य परिषद सांगलीचे आभार मानतो. जर आपल्याला ही 7 पुष्प आणखीन आपल्या मित्रांना ऐकवायची असतील किंवा स्वतःला ऐकायचे असतील तर पुन्हा पुन्हा आपण हे 7 व्हिडिओज ऐकू शकता. मुकुंद पटवर्धन आणि यशोधन गडकरी यांचे मी आभार मानतो, त्यांच्या प्रेमाबद्दल, कौतुकाबद्दल, प्रोत्साहनाबद्दल. आणि हे 7वं पुष्प संपवताना आता मी तुम्हाला विचारतो की मी कवितेचा जन्म कसा होतो आणि कविता कशी कशी फुलत जाते, आपल्याला नादाला लावते, फुरळ घालते आणि तिचं मानसशास्त्र, हे सगळं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. पण कळले का तुझं जे होते मज म्हणावयाचे, कळले का तुझं जे होते मज म्हणावयाचे, आणिक ते जे म्हणावयाचे राहून गेले. कळले का तुझं जे होते मज म्हणावयाचे, आणिक ते जे म्हणावयाचे राहून गेले. कारण म्हणावयाचे राहून गेले बरेच काय, म्हणावयाचे राहून गेले बरेच काही, कळले का तुझं जे मी नव्हते कधीच म्हटले. कळले का तुझं जे होते मज म्हणावयाचे. मी डॉक्टर माधव मुतालिक आपल्याला मनापासून नमस्कार करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.